त्या फोटोला तर तुम्ही बघितलंच असाल, कारण की आता सध्या इंस्टाग्रामवरती सगळीकडे हेच चालू आहे. मला खरंच वाटलं नव्हतं की या महाराष्ट्रात एवढ्या नीच मानसिकतेची माणसं राहतात. 3.5 वर्षाच्या मुलीने काय केलं होतं? प्रत्येक जणांचं मत आहे की मुली ड्रेस घालतात, असे मुली वागतात, मुली फिरतात, मुली अशा बोलतात म्हणून सगळं त्या मुलींबरोबर घडतात. पण या 3.5 वर्षाच्या मुलीचा काय दोष? चला सगळी गोष्ट सांग. यज्ञा नावाची मुलगी मालेगावात म्हणजे नाशिक या ठिकाणी राहत होती. तिची आई घरात काम करत होती, बाबा बाहेर कामाला गेले होते, यज्ञ अंगणात खेळत होता. त्याच गावातला एक व्यक्ती नाही म्हणता येत त्याला, मुलगा ज्याला मिसरूड सुद्धा फुटलं नव्हतं, त्यांनी तिला उचललं, त्याच्या घरी नेलं, तिच्यावर रेप केला आणि त्याच्याच हाताने दगडाने तिच्यावरती वारही केले नाही. काय केलं होतं त्या 3.5 वर्षाच्या मुलीने? बरं तेही जाऊ दे. तिची आई म्हणत होती की 4:30-5 पर्यंत माझी मुलगी का आहे नाही, मुख्य गावभर शोधत होती, पुन्हा गाव सगळं शोधायला लागलं. पण शेवटी त्याच गावातील एका व्यक्तीला एका झुडपात ती मुलगी सापडली, ज्या अवस्थेत तिला कोणी बघूही शकत नाही अशा अवस्थेत सापडली. तिच्या डोक्याला मार लागला होता, पूर्ण शरीरावरती वार होता. त्या माणसानं ते बघवलं नाही. मग एक गोष्ट विचार करा, आपल्याला ते ऐकताना सुद्धा एवढं क्रूर वाटतंय. मग ज्या आई बाबांनी तिला 3.5 वर्ष सांभाळलं, लहानापासून जन्म दिल्यापासून सांभाळलं, त्यांच्यावरती काय वेळ आली असेल? एक खरं सांगू, आजपर्यंत प्रत्येक मोठ्या मुलीला दोष दिला गेला. तिचा ड्रेस, तिचं बोलणं, तिचं वागणं, तिचं फिरणं, तिला दिलेलं फ्रीडम, स्वातंत्र्य त्या 3.5 वर्षाच्या मुलगीचा काहीच नव्हतं ना. त्या मुलीने काय केलं होतं? मला एकच वाटतं, तिथल्या मुलींचा दोष नाहीये, माणसांच्या नीच मानसिकतेचा. एवढंच वाटतं की त्या यज्ञाला खरंच न्याय मिळावा. एवढंच मत आहे. की तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा.